नित्य स्वामी दर्शन 6 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अत्यंत कळकळीने सांगतो की वेळेचा सदुपयोग करा. आपल्याला स्वामींच्या कृपेने जे जे काही प्राप्त झालेले आहे त्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करा. कसे ते समजून सांगतो. स्वामींनी आपल्याला कर्णेंद्रिय दिले आहेत, तर फक्त स्वामींच्या अगाध लीलांनी भरलेल्या अपूर्व कथा ऐका. स्वामींनी आपल्याला डोळे दिले आहेत, तर स्वामी दर्शनाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवा. त्यांनी आपल्याला जिव्हा दिली आहे, तर तिचा उपयोग त्यांच्या नामजपासाठी करा. पाय दिले आहेत, तर त्यांचा वापर अक्कलकोटला जाण्यासाठी करा. सांगायचा मुद्दा असा की वेळेचा सदुपयोग करा. इंद्रियांचा स्वामी सहवासासाठीच फक्त वापर करा. स्वामींचे अस्तित्व एवढे हवेसे वाटणारे आहे की फक्त त्यांच्या चिंतनात डुंबून जा. स्वामींचा सहवास हा पौर्णिमेच्या चांदण्यासारखा शीतल आणि सुखदायी असतो. याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. आपल्याला सुदैवाने मानवी जन्म प्राप्त झालेला आहे, त्याचा सदुपयोग हा केवळ स्वामींच्या सहवासासाठीच करा. त्यांच्या भोवताली रेंगाळत आपला आयुष्याचा प्रवास आनंदाने करा. एकच ध्येय मनाशी बाळगा की स्वामींच्या कृपेने आपल्याला दृष्टी प्राप्त झालेली आहे, तिचा उपयोग मी केवळ स्वामींच्या दर्शनासाठी करेन. स्वामींची उमटलेली पावले पाहीन, स्वामींच्या पादुका डोळ्यात साठवीन, स्वामींचे सगुण साकार दर्शन घेईन. स्वामी समर्थ हेच माझ्या आयुष्याचे आनंद निधान आहेत, हे मी माझ्या वाणीने सांगेन. स्वामींचे उपभोगलेले अनुभव सर्वांना कथन करेन. एकदा का ज्ञानेंद्रिय आपण स्वामीभोवती केंद्रित केली की आयुष्याला चैतन्यदायी वसंत पालवी फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ज्ञानेंद्रियच स्वामी दर्शनाचा प्रत्यक्ष सोहळा घडवून आणतात. पावले अक्कलकोटच्या वाटेवर सतत रेंगाळू लागतात की आनंद दिशेचा शोध लागतो. एवढे जर ध्यानात घ्या. विठ्ठल भक्तांना जसे पंढरपूर, तसं स्वामी भक्तांना अक्कलकोट. स्वामींच्या कृपेने आपल्याला चालायला पाय लाभलेले आहेत, स्वामींनी हात जोडायला बुद्धी दिलेली आहे आणि त्यांचे नामस्मरण करायला जिव्हा दिलेली आहे. एवढे ऐश्वर हे केवळ स्वामींच्या अथांग कृपेने लाभलेले आहे. ह्या स्वामी कृपेचा वापर करा. मोक्षाचा किनारा लाभल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.